रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे. माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आशा करते की मागच्या वेळेस आपण रूल ऑफ 72 डिस्कस केला होता. रूल ऑफ 72 म्हणजे काय साध्या भाषेमध्ये, की 72ला एखाद्या व्याजदराने भागलं तर जे काही उत्तर येतं तेवढे वर्ष त्या ऍसेटला डबल होण्यासाठी लागतात. सिंपल म्हणजे सेव्हिंग अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंटला 72/3 केलं तर त्या परिस्थितीमध्ये साधारण 24 वर्ष ती अमाऊंट डबल व्हायला लागते. त्याच्याऐवजी जर इन्शुरन्स प्लॅन्स, एंडोमेंट प्लॅन्स आहे किंवा एखादी पीपीएफ आहे, सुकन्या समृद्धी आहे, तर या परिस्थितीमध्ये त्याच्यावर साधारण जो व्याज मिळतो आता साधारणतः 60% आपण धरला 7%, तर 72/7 म्हणजे साधारण 10 ते 10.25 वर्ष या अमाऊंटला डबल होण्यासाठी लागतात इन्व्हेस्टमेंट अमाऊंटला. तिसरी ऑप्शन जी आहे ती आपण म्युच्युअल फंड आहे. तर म्युच्युअल फंडामध्ये 72 आपण 12% व्याज जर धरलं, 72/12 केलं तर साधारणतः प्रत्येक 6 वर्षात आपण केलेली गुंतवणूक डबल होत जाते. आपण वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकार, इन्फ्लेशन हे बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहात. नक्की तो व्हिडिओ पण पहा तुम्ही. तर आज आपण समजून घेऊया की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे नक्की काय आहे आणि रूल ऑफ 72 आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या दोघांचा जर एकत्र मेळ घातला तर कशा पद्धतीने आपण चांगली संपत्ती इथे उभी करू शकतो. बरोबर. कंपाऊंडिंग म्हणजे काय साध्या भाषेमध्ये, की आपलं एक प्रिन्सिपल असतं आणि त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं. बरोबर. पण ह्या व्याजावरही परत पुढे म्हणजे आपलं प्रिन्सिपल आणि व्याज याची जी एकत्र रक्कम जमा होती त्याच्यावरही परत आपल्याला पुढे त्या रकमेवर व्याज मिळत जातं, म्हणजे चक्रवाढ व्याज साध्या भाषेमध्ये. बरोबर. तर व्याजावर व्याज मिळत जाणं आणि त्याच्यावरनं आपली संपत्ती पुढे वाढत जाते. बरोबर. तुम्हाला माहिती का एक छान फॅक्ट, की अल्बर्ट आइन्स्टाईन जे होते एवढे मोठे सायंटिस्ट, तेही म्हणतात की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. म्हणजे पहा की एवढे मोठे सायंटिस्ट जर हा जो काही रूल आहे की जे काही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा कॉन्सेप्ट आहे त्याला एवढं महत्व देत असेल तर किती महत्वाचा कॉन्सेप्ट आहे हा. बरोबर. तर मी एक उदाहरणासही तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करते. दोघं मित्र होते, एक होता जयेश आणि एक होता सिद्धेश. दोघंही साधारणतः 22व्या वर्षी आपला जॉब करायला त्यांनी सुरू केली आणि 25व्या वर्षापर्यंत साधारणतः त्या दोघांकडे 5-5 लाख रुपयाची रक्कम जमा झाली होती. तर त्यावेळी जयेशने काय केलं की जयेशने त्याची जी रक्कम होती 5 लाख रुपयाची, त्याची म्हणजे दोघांचाही जो काही त्यांनी अभ्यास केला होता, दोघांची जी काही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी होती त्याच्यानुसार जयेशने काय केलं की 5 लाख रुपयाची जी गुंतवणूक होती ती एका इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, एंडोमेंट प्लॅन मध्ये गुंतवली आणि पुढील 30 वर्षासाठी त्याने ती पॉलिसी घेतली. म्हणजे वयाच्या 95व्या वर्षी त्याला ती मॅच्युरिटी मिळेल. बरोबर. तर याच्यामध्ये पहा की इन्शुरन्सचा भाग वेगळा आहे, पण आता आपण फक्त ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यामध्ये काय होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. की इथे त्याला साधारण आपण धरूया की 60% त्याला परतावा मिळाला. बरोबर. तर या परिस्थितीमध्ये प्रत्येक 10 वर्षात म्हणजे 72/7 केलेत, प्रत्येक 10 वर्षात त्याची जी काही गुंतवणूक आहे ती डबल होत गेली. तर त्या परिस्थितीमध्ये त्याच्या 5 लाखाची पहिल्या 10 वर्षात जवळपास 9,83,000 रुपये, त्याच्यानंतरच्या 10 वर्षात म्हणजे 20व्या वर्षामध्ये 19,34,000 रुपये आणि त्याच्या पुढच्या 10 वर्षात म्हणजे 30व्या वर्षी त्याची जी रक्कम आहे ती 38 लाख रुपयापर्यंत वाढली. म्हणजे फक्त 5 लाख रुपयाची गुंतवणूक करून देखील आणि एवढ्या सिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये करून देखील ती गुंतवणूक जवळपास मी म्हणेल की 8 पटीने वाढली. म्हणजेच काय, याच्यामध्ये त्याचं व्याजावर व्याज त्याला मिळत गेलं आणि त्याने वयाच्या सुरुवातीला खूप लवकर ही रक्कम गुंतवायला सुरू केली होती, त्याचा त्याला खूप फायदा झाला. बरोबर. आता ही झाली जयेशची केस. आता दुसरा आपण एक केस पाहूया, ती आहे सिद्धेशची. तर सिद्धेशने काय केलं की त्याची जी गुंतवणूक होती ती त्याने केली म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये जी काही गुंतवणूक त्याने केली होती तर ती गुंतवणूक साधारण त्याला 12% यामध्ये परतावा मिळाला आणि त्यामुळे प्रत्येक 6 वर्षाला त्याची ही रक्कम जी आहे गुंतवणुकीची ती डबल होत गेली. इथे आपण जसं पाहू शकतो की पहिल्या 6 वर्षात त्याच्या 6 लाख रुपयाचे झाले 9,86,000 रुपये. त्याच्या पुढच्या 6 वर्षात म्हणजे 12व्या वर्षापर्यंत त्याची रक्कम झाली 19,47,000 रुपये. बरोबर. त्याच्या पुढच्या 6 वर्षात म्हणजे 18व्या वर्षामध्ये त्याची रक्कम झाली 38,44,000. त्याच्या पुढच्या 6 वर्षात तीच रक्कम 75 लाख रुपयापर्यंत वाढली आणि त्याच्या पुढच्या 6 वर्ष म्हणजे त्याच्या वयाच्या म्हणजे सिद्धेशच्या वयाच्या 55व्या वर्ष आणि त्याच्या ओव्हरऑल ड्युरेशन मध्ये 30 वर्षापर्यंत म्हणजे गुंतवणुकीच्या 30व्या वर्षी ती रक्कम जवळपास 1.5 कोटीपर्यंत गेली. मित्रमंडळी पहा की फक्त 5 लाख रुपयाची रक्कम किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि तीही म्युच्युअल फंड सारख्या साध्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर बाकी तुम्हाला काही करायचं नसतं, फक्त गुंतवणूक करणं आणि तिला वेळ देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की तसा फक्त 5%चा फरक आहे, पण त्या 5%नी काय मॅजिक होतं हे आपण इथे पाहू शकतोय. बरोबर. तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही जी काही गुंतवणूक कराल, कोणत्याही साधनांमध्ये कराल, त्याचा पूर्णतः अभ्यास करा. तुम्हाला चांगल्यात चांगले रिटर्न्स, रिस्क
आणि रिटर्न्स दोन्हीही मिळणं तेवढंच गरजेचं आहे. फक्त विदाऊट रिस्क, म्हणजे जसं की आपण RD FD किंवा साध्या इन्स्ट्रुमेंटमध्ये करतो तर तिथे आपल्याला रिटर्न्स, रिअल रिटर्न्स किती येतात. म्हणजे जसं आता जयेशची केस आहे आणि जयेशच्या केसमध्ये त्याला 60% परतावा मिळालेला आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की इन्फ्लेशन जे आहे तेही साधारणतः 6% आहे. तर या केसमध्ये मी म्हणेल की जयेशला जो रिअल रिटर्न जे मिळाले ते फक्त 1% मिळाले, कारण 7/6 केलं तर फक्त 1%. कारण बघा ना की ही 38 लाख रुपयाची रक्कम त्यावेळी, जसं आपण म्हणतो ना की पैशाची किंमत कमी होतीये, तर अर्थात कारण हे इन्फ्लेशनमुळे त्यावेळी त्याच्या 55 वर्षापर्यंत ह्या किमतीच्या, या वस्तूंच्या किमती पण वाढलेल्या असतात, बरोबर. त्यामुळे त्या पैशांची काही विशेष व्हॅल्यू वाटत नाही. म्हणजेच काही रिअल रिटर्न्स जे आहेत ते 1%चे मिळालेले आहेत. त्याचऐवजी सिद्धेशला जे 12%चे, म्हणजे ही 1.5 कोटीची रक्कम, अर्थात तीही त्यावेळी थोडीशी कमीच वाटणार आहे, परंतु ऍटलिस्ट त्यांनी कुठेतरी इन्फ्लेशनला, जे काही 6%चे इन्फ्लेशन आहे ते, त्या इन्फ्लेशनला त्यांनी इथे बीट करू शकलेलं आहे, बरोबर. तर हेही तितकंच महत्वाचं आहे. सो गुंतवणूक करताना महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही CAGR कॅल्क्युलेटेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जे मिळतात ते पाहणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला वेळ देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर मी आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.